नमस्कार. आज आपण 1 किलो खव्याचे गुलाबजाम पाहतोय. तर 1 किलो खवा घेतला आहे आणि पावशेर आपल्याला मैदा घ्यायचा आहे. तर आपल्याला इथं वजनी न बघता तर आपल्याला इथे साईजनुसार बघायचं. 1 वाटी खवा असेल तर 1 वाटी मैदा. त्यात थोडंसं लागेल तसं दूध घालून मी हे मळून घेते. सॉफ्ट असं गोळा मळून घ्यायचा आहे आणि हे पीठ रेस्ट करण्यासाठी आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे झाकून. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे. खूप असं पातळ नाही म्हणायचं, नाही तर गोळे शेप नाही घेणार. तर हे झाकून ठेवायचं अर्धा तास आणि साईडला तुम्ही पाक बनवून घेऊ शकता तेवढ्या वेळात. तो 2 वाटी पाण्यामध्ये मी त्याच्या दीडपट साखर घालून पाक बनवला आहे आणि त्यातच थोडीशी 2-3 वेलदोडे आणि केसरचे धागे घातलेत. केसरच्या धाग्याने खूप छान कलर येतो पाकाला आणि गुलाबजाममध्ये सुद्धा त्याचं एकदम फ्लेवर आणि त्याचा कलर उतरतो. खूप मस्त लागतं त्यामुळे. तर हा पाक मी रेडी ठेवते आणि तोपर्यंत आपण अर्धा तास झालेला आहे. अर्धा तास झाल्यानंतर हे गोळे बनवायला घेऊयात. आणि हे गोळे बनवताना एकदम स्मूथ असे बनवायचे आहेत, अजिबात त्याचे क्रॅक असता कामा नये. तर हे मी सगळे गोळे बनवून घेतलेत. बनलेले गोळे झाकून ठेवायचे आहेत म्हणजे ते सुकणार नाहीत आणि जे तळायचे ते मी परातीत ठेवलेत. आता तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल एकदम हलकं गरम पाहिजे. हलके थोडे बुडबुडे आले की एवढंच आपल्याला गरम पाहिजे. गॅस मोठा देखील करायचं नाही आहे. लो फ्लेमवरतीच एक 10 ते 15 मिनिट लागतात आणि सतत हलवायचं आहे. आणि हे गुलाबजाम आपले तयार आहेत. आता कलर तुम्ही बघू शकता ब्राऊन आणि गरम गरम हे असेच आपल्याला गरम गरम पाकातच टाकायचे आहेत म्हणजे ते खूप छान फुलतात. आणि हे झाकून ठेवायचं आहे 10 ते 15 मिनटात. हे छान मुरतं. तुम्ही बघू शकता किती छान झालेत. खव्याचे एकदम टेस्टी लागतात. रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.